टमटमीत फुगणारी बटाटा भजी कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने सोडा वगैरे कशाचाही न वापर करता देखील ही भजी छान फुगलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकसारख्या रंगावर परफेक्ट अशी तयार करण्यासाठीच्या साध्या सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला भज्यांमध्ये कोणत्या प्रकारची भजी जास्त आवडतात हे कमेंट करून नक्कीच सांगा। हे पहा, खूप छान अशी आपली बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान मऊसूत अशी ही भजी तयार झाली। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज आपण परफेक्ट बटाटा भजी कशी तयार करायची ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी 3 बटाटे घेतलेले आहे। त्याची वरील जी साल आहे ती सगळी काढून घ्यायची। त्यानंतर हा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला बाकीचे बटाटे देखील स्लाइस करून झालेले आहे। सगळे बटाटे आपण या ठिकाणी पाण्यामध्येच टाकणार आहोत। त्यानंतर वेपर्स करण्याची जी किसणी असते त्या किसणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने बटाट्याच्या सगळ्या स्लाइस करून झालेले आहे। या स्लाइस आपण पाण्यामध्ये टाकून 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार, जेणेकरून त्यामधील जे स्टार्च आहे ते सगळं निघून जातं। त्यानंतर आपल्याला लागणार आहे बेसन पीठ। साधारणतः मोठ्या आकाराचे 3 चमचे एवढं बेसन पीठ झालं आहे। वाटीच्या मापाने साधारणतः 1.25 वाटी एवढं बेसन पीठ। जिरं टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे, अगदी थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। या ठिकाणी तुम्हाला लाल मिरची पावडर स्किप करायची असेल तरी देखील करू शकता। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। आता या ठिकाणी बटाटा भजी करण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण खूप घट्टसर असेल तर भज्यावर जे कोटिंग असतं ते खूप जास्त बेसन पिठाचे आणि खूप जास्त पातळ केलं तर त्यावर राहत देखील नाही। त्यामुळे बटाटा भजीसाठीचं अशा पद्धतीचं बॅटर असायला हवं। त्यानंतर भजी साठी बटाट्याच्या स्लाइस पिठामध्ये बुडवल्यानंतर लगेच त्या तेलामध्ये सोडायचे। तेल छान कडकडीत गरम झालेलं असावं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर ही भजी आपण तळून घेणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, परंतु चवीला अतिशय अप्रतिम अशी हे बटाटा भजी लागतात। करायला सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट 5 मिनिटात बनवून तयार होतात। अगदी जेव्हा मनाला वाटेल त्यावेळेस तुम्ही मधल्या वेळेस किंवा नाश्त्याच्या वेळी अशा पद्धतीची गरमागरम बटाटा भजी नक्कीच बनवा। करायला खूप सोपी आहे। अगदी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा झटपट तयार होणाऱ्या 5 मिनिटाच्या सगळ्या रेसिपीज आपण दररोज दुपारी 12 वाजता पाहत असतो। चॅनलला एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज आपण यूट्यूबवर अपलोड करतो। त्याचबरोबर कविताच किचनचे मसाले घ्यायचे असेल, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, लोणचे मसाला, चहाचा मसाला, गरम मसाला, काळा मसाला, गोडा मसाला असे सगळे मसाले आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। जर घ्यायचे असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे मसाले सगळे घर बसल्या ऑर्डर करू शकता। खूप छान अशी परफेक्ट ही भजी तळून झालेली आहे। लगेचच आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून त्यामधील जे एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं निघून जाईल। त्याचबरोबर रात्रीची व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे भज्यांचा रंग तुम्हाला पाहिजे तेवढा परफेक्ट दिसत नसेल, परंतु भजी मात्र हे पहा खूप छान परफेक्ट अशी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा। उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। खूप छान परफेक्ट टम्म फुगलेली ही बटाटा भजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील वेगवेगळे भज्यांचे प्रकारच्या रेसिपी आपण टाकलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही नक्कीच चेकआउट करा। या ठिकाणी खेकडा भजी असतील, कांदा भजी, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या भज्यांच्या रेसिपी तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला पाहायला मिळणार आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।